6 जून रोजी दिल्लीमध्ये वादळ उठणार, 1 कोटी कॉक्रोच रस्त्यावरती उतरणार, 1 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य आहे धोक्यामध्ये. तरी पण शिक्षण मंत्री गप्प का? पण आता सोशल मीडियावरती गाजत असणारी कॉक्रोच जनता पार्टी थेट विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावरती उतरणार आहे. तर मित्रांनो, सोशल मीडियावरती अवघ्या काही तासातच लाखो लोकांचा पाठिंबा मिळणारी कॉक्रोच जनता पार्टी आता फक्त इंटरनेट पुरती मर्यादित राहिलेली नाही. या पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी थेट अमेरिकेतून भारतासाठी एक खूप मोठी घोषणा केली आहे. ती घोषणा काय आहे आणि 6 जून रोजी नेमकं कशाचं वादळ येणार आहे हे जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. तर नमस्कार मंडळी, मी अमोल आणि तुम्ही पाहताय विषय महाराष्ट्राचा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. अभिजित दिपके यांनी जाहीर केलंय की ते भारतामध्ये परत येत आहेत. पण का? आराम करण्यासाठी तर नाही, देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी. जरा विचार करा, नीटचे विद्यार्थी 22 लाख, सीबीएसईचे 17 लाख विद्यार्थी आणि सीयूईटीचे 16 लाख, एसएससी जीटीचे तब्बल 40 लाख विद्यार्थी, अशा 1 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी आणि भविष्याशी या सिस्टीमने खेळ मांडलाय. पेपर लीकमुळे कित्येक गरीब हुशार मुलांनी आत्महत्या केली, लाखो मुलांची मेहनत मातीत मिळाली, तब्बल 8 लाख विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पिटिशन वरती स्वाक्षरी केल्यात, तरी सिस्टीमला जाग येत नाहीये. अभिजित म्हणतात की मी अमेरिकेत सुखाची नोकरी करू शकलो असतो, मला ऑफर्स खूप आहेत, पण आपल्या देशासाठी मी परत येत आहे. त्यांनी तारीख सुद्धा जाहीर केले, 6 जून रोजी शनिवारी ते दिल्लीच्या विमानतळावरती उतरणार आहेत आणि तिथून सर्व समर्थकांसह जंतर मंतरवर एक शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी परवानगी मागणार आहेत. अभिजित दिपके यांच्या घरच्यांना खूप मोठी भीती आहे की त्यांना एअरपोर्टवरच अटक होईल का, पण त्यावरती ते म्हणतात, जेलला काय घाबरायचं आहे, हा देश कोण्या एका पक्षाचा नाहीये, हा देश तुमचा, आमचा, आपल्या सर्वांचा आहे. आपण आज नाही बोललो तर कोण बोलणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि भगतसिंह यांच्या संविधानाचा मार्ग धरून हे आंदोलन होणार आहे. आता प्रश्न हा आहे की सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स मिळणारी ही कॉक्रोच जनता पार्टी प्रत्यक्ष मैदानात किती जणांना एकत्र आणणार? तुम्हाला या पार्टीबद्दल काय वाटतं? शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे का? आणि अभिजित दिपके यांच्या भूमिकेला तुमचा पाठिंबा आहे का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.